नमस्कार. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वाच्या साहित्य कृतींचे मर्म उलगडून दाखवणाऱ्या अन्वयार्थ अक्षर साहित्य कृतींचा या उपक्रमात आपले हार्दिक स्वागत. मित्रहो, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की साहित्याचा सहवास आपले आयुष्य समृद्ध करत असतो. परंतु ज्या साहित्य कृतीने आपल्या आयुष्यात ही भावसमृद्धी आणली आहे त्या साहित्य कृती नेमक्या कोणत्या? ज्यांना बाजाराने बेस्ट सेलरचा किताब बहाल केला आहे त्या, की ज्यांना तथाकथित समीक्षकांनी अभिजात वगैरे संबोधले आहे त्या? हे दोन्ही पर्याय आकर्षक वाटले तरी फसवे आहेत. खरे तर या रूढ चौकटींपलीकडे असलेल्या आणि शांतपणे व संयतपणे समाज मनाची धारणा घडविणाऱ्या साहित्यकृती या महत्त्वाच्या साहित्यकृती असतात. अशा अक्षर साहित्यकृतींचे मर्म उलगडून दाखवणारा हा उपक्रम. या निमित्ताने महत्त्वाच्या साहित्यकृतींचा परिचय घडवून तरुण पिढीला त्यांच्या वाचनाकडे वळवावे असा या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमातील पहिली महत्त्वाची साहित्यकृती आहे विश्राम बेडेकर लिखित रणांगण. ही कादंबरी आणि तिचे मर्म उलगडून दाखवणारे मर्मज्ञ आहेत डॉक्टर संभाजी जाधव, नांदेड. मराठी साहित्याचे अतिशय जाणकार वाचक, मध्ययुगीन साहित्याचे डोळस अभ्यासक असलेले डॉक्टर संभाजी जाधव हे उमरी येथील कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय येथे मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असून जागतिकीकरण, समकालीन संदर्भ, समन्वयकार संत नामदेव आणि गुरु नानक देव अशी दोन महत्त्वाची संपादने आणि वारकरी संत आणि लौकिक जीवन हा ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. मागील 2 दशकांपासून अतिशय निष्ठेने आणि तितक्याच तल्लीनतेने ज्ञान निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाच्या व्याख्यानाने या उपक्रमाची सुरुवात होणे आमच्यासाठी आनंददायी आहे. आपण त्यांच्या मांडणीचे मनपूर्वक स्वागत करूया. नमस्कार, मी प्राध्यापक संभाजी जाधव, कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी, मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने काही महत्त्वाच्या साहित्यकृतीचे मर्म उलगडून दाखवणारा हा उपक्रम अन्वयार्थ अक्षर साहित्यकृतीचा प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख यांच्या अनेक आणि अथकपणे केलेल्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम. प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांच्या विविध कल्पक उपक्रमामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना एक फार मोठी मदत झालेली आहे आणि त्यांची ही मदत करण्याची दृष्टी अधिक व्यापक आहे. केवळ आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थी हा केंद्रबिंदू त्यांनी न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता YouTube चॅनलच्या माध्यमातून हा उपक्रम सर्वांसाठी खुला केला. या व्यापक हेतूबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आजच्या या अन्वयार्थ अक्षर साहित्यकृतीचा या उपक्रमातील साहित्यकृती आहे रणांगण. रणांगणचे लेखक आहेत विश्राम बेडेकर. विश्राम बेडेकरांनी मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. त्यातील ही रणांगण एक कादंबरी 1939 साली प्रकाशित झालेली ही कादंबरी मराठी साहित्य विश्वातील एक मानदंड आहे. विश्वनाथ चिंतामणी बेडेकर उर्फ विश्राम बेडेकर यांची ही एकमेव आणि महत्वपूर्ण अशी कादंबरी. त्यांनी या कादंबरी वाङ्मया प्रकाराशिवाय चित्रपट, नाटक, आत्मचरित्र हेही वाङ्मय प्रकार अतिशय उत्तमपणे हाताळलेले आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णार्जुन युद्ध, क्रांतीवीर वासुदेव बळवंत, चूल आणि मूल,
रामशास्त्री, सत्याचे प्रयोग यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहे. तर टिळक आणि आगरकर, नरोबा कुंजरोबा, वाजे पाऊल आपले यासारखी गाजलेली नाटके त्यांनी लिहिली आहे. एक झाड दोन पक्षी हे मराठी विश्वामध्ये तटस्थपणे लिहिलेले एक आत्मचरित्र म्हणून त्यांचे प्रसिद्ध आहे. आणि त्याशिवाय रणांगण ही एकमेव कादंबरी आपल्याला त्यांची पाहायला मिळते. रणांगण मधला आशय आणि रणांगण मधला विषय हा दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला घडलेला एक संपूर्ण प्रसंग आहे. रणांगण ह्या कादंबरीने मराठी साहित्य विश्वाला फार मोठा धक्का दिलेला आहे. तत्कालीन जी कादंबरी वाङ्मयाची आणि मराठी साहित्य प्रकारांची जी काही चौकट होती ती चौकट त्यांनी अगदी उद्ध्वस्त केलेली आहे. तत्कालीन वाङ्मय प्रकारांमध्ये आणि विशेषतः कादंबरीमध्ये जे विषय हाताळले जात होते आणि जी एका चौकटीमध्ये बसवले जात होते ते कुठलीही चौकट, कुठलीही एक प्रकारचे जे काही नियम होते त्यांनी ते मांडलेले नाहीत. सगळे संकेत वाङ्मय प्रकाराचे त्यांनी उधळून लावलेले आहेत. पारंपरिक वाङ्मय प्रकारांमध्ये आपण पाहतो की नायक आणि नायिका यांच्या मिलनात येणाऱ्या अडचणी दाखविल्या जायचा, प्रेमाचा त्रिकोण दाखवला जायचा किंवा ह्या प्रेमाची विवाहामध्ये परिणिती व्हायची. पण अशा पद्धतीचे कुठलेही योगायोग हे संकेत कादंबरी वाङ्मयाचे रणांगणमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. रणांगणमध्ये काय पाहायला मिळतं? पारंपरिक वाङ्मय प्रकारांमध्ये प्रेमात अडथळा आहे, पण रणांगणमध्ये प्रेमात अडथळा नाही. पारंपरिक वाङ्मय प्रकारामध्ये भावनिक गुंतवणूक असते, तर या कादंबरीमधला नायक किंवा इतर पात्र सुद्धा भावनिक दृष्ट्या गुंतलेले नाही. आणि प्रेमाची जो शेवट आहे त्याची परिणिती विवाहात व्हावी ही अपेक्षा पण नाही. शेवट हा चिरवियोगात आहे हे नायकाला आणि नायकीला दोघांनाही माहीत आहे, तरी पण ते अगदी मुक्तपणे जगू पाहतात आहे. आणि पारंपरिक वाङ्मय प्रकारांमध्ये प्रेम हे एकनिष्ठ होतं. रणांगणमध्ये तुम्हाला प्रेम एकनिष्ठ पाहायला मिळत नाही. तर रणांगणमधलं प्रेम हे आयुष्याच्या नैराश्यातून उद्भवलेली ती एक प्रीती आहे. रणांगण या कादंबरीचं जे मुख्य कथानक आहे, या मुख्य कथानकाबरोबर अनेक छोटे छोटे उपकथानक त्यामध्ये मिसळतात आणि मुख्य कथानकाला समृद्ध करतात. जसं एखाद्या नदीला एक छोटे छोटे नाले मिळावेत आणि नदीचं विस्तीर्ण रूप व्हावं, तशा पद्धतीनं रणांगणच्या मुख्य कथानकाचं रूप हे विस्तीर्ण होत जातं. अनेक उपकथानक आहेत. पहा, कादंबरी आकाराने छोटी आहे पण आशयाने खूप ती व्यापक आहे, मोठी आहे. मुख्य कथानक हे उपकथानकांना कवेत घेऊन पुढे चालतं आणि मुख्य आशय हा अधिक मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळतो. कादंबरी मधलं जे जीवन विश्व आहे रणांगण मधलं, ते जीवन विश्वच मुळात एका बंदिस्त प्रवासी बोटीवरचं आहे, मर्यादित काळातला आहे. पण त्याचा जो पट आहे तो मानवी जीवनाचा एक व्यापक पट आहे आणि त्याचे एक दाहक वास्तव आपल्याला आजही पाहायला मिळतं. म्हणून यातलं जे कथानक आहे ते अधिक समृद्ध आणि अधिक व्यापक होताना एक मानवी जीवनाचं एक दर्शन आपल्याला घडवतं. या कथेचं जे काही मूळ आशय आहे तो एका इटालियन प्रवासी बोटीवरचा आहे. कथेचा नायक चक्रधर उर्फ बॉब हा सुशिक्षित सुखवस्तू घरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तो भारतीय तरुण आहे. त्याचे भावविश्व जे आहे एक प्रेमभंगांमुळे, उमा नावाची त्याची जी प्रियसी होती त्याच्या प्रेमभंगामुळे त्याचं भावविश्व उद्ध्वस्त होतं आणि त्याच्या मनामध्ये संपूर्ण स्त्री जातीविषयी एक द्वेष तयार होतो.
आणि तो द्वेष जो आहे तो त्या द्वेषापोटी तो युरोपात जातो आणि एक कलंदर आयुष्य तो जगू पाहतो आहे. लंडन, पॅरिस अशा शहरातून तो फिरतो आणि तो नवीन नवीन नायकिनीच्या शोधात असतो. कारण आपली जी भावनिक गुंतवणूक आहे ती गुंतवणूक होऊ नये यासाठी तो नवीन नवीन नायकीन शोधतो आणि एक कलंदर आयुष्य एक तो जगत असतो. संपूर्ण स्त्री जातीविषयीचा जो तिटकारा आहे त्याच्या मनामध्ये त्यासाठी तो अशा पद्धतीचं जीवन जगतो. या बोटीवर प्रामुख्याने 2 प्रकारचे प्रवासी आहेत. एक युरोपातून भारतामध्ये येणारे प्रवासी, भारतीय प्रवासी आणि इटलीतून हद्दपार झालेले जर्मन प्रवासी. युरोपातून इटलीतून नाही. आणि संपूर्ण कादंबरीचा जो आशय आहे या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवासामुळे जागतिक एक नाट्य त्यामध्ये होऊ पाहते आहे. या बोटीवर जे प्रवासी आहेत ते जर्मन नागरिक आहेत. हे जर्मन नागरिक त्यांची जर्मनीमध्ये घरे असतात, व्यवसाय असतात, नोकरी आहे. पण हे सगळे वेगवेगळे उद्योगधंदे असून सुद्धा त्यांना जर्मनीतून हद्दपार व्हावं लागतं. त्याची अनेक कारणं आहेत आणि केवळ एक सुखवस्तू घरातीलच हे नागरिक आहेत असे नाही, तर त्यांच्या नातेवाईकांनी जर्मनीसाठी बलिदान दिलेलं आहे. जर्मन भाषेविषयी त्यांना अभिमान आहे, जर्मन संस्कृतीविषयी अभिमान आहे, जर्मन राष्ट्राविषयी त्यांच्या मनात अभिमान आहे. जर्मनीला त्यांनी आपलं मानलेलं आहे, पण जर्मनीने त्यांना आपला पुत्र मानलेला नाही. हा एक विरोधाभास आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि ह्या पार्श्वभूमीवर हे कथानक पुढे जात आहे. यातील जे अनेक पात्र आहेत ते पण एक पाहण्यासारखे आहेत की त्यांचं विश्व हे काय आहे आणि त्यांच्या सगळ्या विश्वातून हे सगळं कथानक एक आकार घेतं या कादंबरीमध्ये. यामध्ये एक वृद्ध नायकीन आहे. ती मुळात जर्मनीची आहे आणि तिच्या मनात देशप्रेम आहे, राष्ट्रवाद आहे. ती इंग्लंडमध्ये एका हॉटेलमध्ये वाढपिणीचं काम करते आहे आणि वाढपिणीचं काम करत असताना तिचा जो प्रियकर आहे तो युद्धामध्ये लढाईला जातो. त्याचबरोबर तिला सुद्धा सैनिकांच्या उपभोगासाठी म्हणून तिला फ्रान्समध्ये आणलं जातं आणि फ्रान्समध्ये ती कायमस्वरूपी राहते आणि तिला वाटतं की आपण जर्मन सैनिकांसाठी किंवा जे काम करत आहोत ते सुद्धा आपण एक राष्ट्राचंच काम आहे आपल्याला आणि जेव्हा सगळं युद्ध थांबेल तेव्हा आपण परत आपलं पूर्ववत जीवन सुरू होईल असं तिची अपेक्षा असते. पण तिचा प्रियकर युद्धात मारला जातो आणि तिला पुन्हा सामान्य जीवन जगता येत नाहीये. तिला आयुष्यभर एक नायकीन म्हणूनच जगावं लागतं. हे युद्धाचे झालेले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. हे खरं तर राष्ट्रवादी असून सुद्धा यांच्या मनात भावना त्यांना राष्ट्रांनी आपलं समजलेलं नाहीये. दुसरा एक तरुण आपल्याला पाहायला मिळतो की तो युद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूने लढतो आहे. पण युद्ध संपल्यावर त्यातला बेकारी येते आणि तो बेकारीच्या काळांमध्ये सगळं जे काही जर्मनीच्या विरुद्ध लढणारा असून सुद्धा इंग्लंडची काही रहस्य तो जर्मनीला विकतो. पहा, राष्ट्रवाद असूनही शत्रूला काहीतरी माहिती विकतो. यामध्ये सुद्धा युद्धाचे भयावह परिणाम आहेत. त्यांची आलेली युद्धामुळे आलेली बेकारी, बेरोजगारी हा मुद्दा सुद्धा इथे आपल्याला हळूच आपल्या दृष्टीसमोर येताना पाहायला मिळतो. या विषयाबरोबरच अजून एक मुद्दा आपल्याला इथे जोडता येतो की युद्धांमुळे अनेक लोक निर्वासित झाले. निर्वासितांचा मुद्दा. खरं तर निर्वासित शब्द हा आजपर्यंतही
आपल्याला पाहायला मिळतो की जगामध्ये अनेक समस्या ज्या निर्माण होतात युद्धामुळे, त्याच्यामुळे लोक कसे बेघर होतात, निर्वासित होतात. निर्वासितला भारतीय साहित्यामध्ये दुसरा एक आपल्याला अर्थ पाहायला मिळतो की हा भारतीय लोक बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान इतर राष्ट्रातून आलेले जे लोक आहेत निर्वासित होऊन, धर्माच्या आधारावर भारतीय समाजानं, भारतीय लोकांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. पण दुर्दैव असं की इथे जन्माला आलेला आणि आपल्याच बाजूला राहत असलेला दलितांना मात्र भारतीय समाजाने आपलं म्हणून स्वीकारलं नाही. तसाच पद्धतीनं जर्मन राष्ट्रांमध्ये सुद्धा पाहायला मिळतं की ज्यू लोकांना धर्माच्या आधारावर आपलं म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही. जसं भारतामध्ये जातीच्या आधारावर काही दलितांना भारतीय समाजाने स्वीकारलं नाही, तसं धर्माच्या आधारावर ज्यू लोकांना जर्मन लोकांनी स्वीकारलेलं नाही. ते जर्मनांनी जर्मनीच्या विषयी त्यांच्या मनात देशप्रेम आहे, भाषाप्रेम आहे, संस्कृती प्रेम आहे. एवढं सर्व असून सुद्धा ज्यूंना त्यांनी स्वीकारलेलं नाही, हे आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने निर्वासित भारतीय आणि जगभरातील निर्वासितांची एक वेगळी समस्या, एक मोठा विषय जो आजपर्यंत समकालात सुद्धा चर्चेला जातो आणि तो साहित्याचा विषय आहे, असा विषय या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये अनेक जी पात्र आहेत त्यामध्ये काही जर्मन नागरिक आहेत. इंग्रजी शिकण्याची धडपड असणारा, जर्मनीविषयी डॅश जी आहे जर्मनची भाषा, तिच्यावर प्रेम असून सुद्धा आता जगात कुठेतरी आपल्याला स्थायी व्हावं लागणार आहे आणि रोजगारांसाठी, आपलं पोट भरण्यासाठी आपल्याला इंग्रजी येणं आवश्यक आहे. खरं तर इंग्रजीवर प्रेम नाही, पण इंग्रजी शिकण्यासाठी धडपड करणाऱ्या कायटील आपल्याला तिथे पाहायला मिळतो. ज्यू जातच अशी आहे की जी इतिहासामध्ये अनेक त्यांच्यावर अन्याय झालेले आहेत. आता जर्मनीमधून त्यांना हकलल्यामुळे त्यांना देश नाही, बाहेरच्या देशामध्ये राहत असल्यामुळे आता त्यांना मातृभाषा नाही, कारण तिथं बोलणारे त्यांच्या मुठभर लोकांशिवाय दुसरे लोक नाहीत आता. पण ह्या ज्यू लोकांनी आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की जागतिक संस्कृतीच्या एक प्रगतीची धुरा आहे ती ह्या ज्यू लोकांनी सांभाळलेली आपल्याला पाहायला मिळतं. अगदी येशू ख्रिस्तापासून आईन्स्टाईन पर्यंत अशी एक परंपरा ह्या ज्यू लोकांना लाभलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. एक जर्मन पूर्ण राष्ट्र ह्या ज्यू लोकांवर सूड उगवते, ही खूप भयावह गोष्ट या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. व्यक्तीचे संकट मोठे की राष्ट्राचे संकट मोठे, अशी एक अलिखित अशी एक चर्चा आपल्याला यामधून सुद्धा करता येते. हा खरं तर यामधले जे अनेक पात्र आहेत ते जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा त्यामध्ये प्रामुख्याने दिसतो तो कायटेल. कायटेल हा जगातली सगळी नकाशे निरखून पाहत असतो की कुठे आफ्रिकेची बंदरं आहेत, अरेबियन नद्या कुठे आहेत, हिंदुस्थानातील शहरं कुठे आहेत, चीन मधली डोंगर कुठे आहेत. कशासाठी पाहतो हा? त्याचं जर्मनीवर प्रेम नाही का? त्याला जर्मनीत राहायचं नाही काय? राहायचं आहे. जर्मनीवर प्रेम आहे, जर्मन भाषेवर आहे, संस्कृतीवर आहे, पण जर्मनीने त्याला हद्दपार केलेला आहे. त्याच्यामुळे आता जगात आपल्याला कुठं स्थायी होता येईल का? आपल्याला अनुकूल असं वातावरण जगात कुठं आहे का, यासाठी त्याला नकाशा पाहावा लागतो. आणि ही खूप वेदनादायी गोष्ट आहे की आपलं ज्याला म्हणावं ते सोडून कुठेतरी आपल्याला स्थायी व्हायचं आहे. आणि आपल्याला अनुकूल वातावरण, ज्यू लोकांना अनुकूल वातावरण फारसं जगामध्ये नाहीये जर्मनीशिवाय, पण तरी पण ते जगभर विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता ते पोट भरण्यासाठी फिरत आहेत. कुठे जाता येईल, काय करता येईल, घर कुठं घेता येईल, घर कुठं करता येईल, असे अनेक प्रश्न या हद्दपार झालेल्या निर्वासित ज्यूंच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अजून एक पात्र पाहायला मिळतं, लुई नावाचं छोटंसं अगदी गोड मूल.
पहा, अगदी छोटासा हा लुई आहे, पण त्याला जर्मनीविषयी खूप अभिमान आहे. त्याच्या अंगांमध्ये एक नाझी विचार अगदी खूप मुरलेला आहे. तो स्वभावाने खोडकर आहे आणि युरोपियन सभ्यतेला तो वाकुल्या दाखवणार आहे. एक शब्द सुद्धा तो इंग्रजी बोलू इच्छित नाही. त्याचं डाईशवर, जर्मनीवर एवढं प्रेम आहे की त्याला इंग्रजीविषयी प्रचंड तिटकार आहे. जर्मन जी कडक शिस्त आहे त्याच्या अंगांमध्ये आहे. जर्मन संस्कृतीचा अभिमान आहे, भाषेचा अभिमान आहे. तरी पण पहा, या छोट्याशा लुईच्या अंगात एवढं सगळं असून सुद्धा जर्मनीनं त्याला हद्दपार केलेला आहे. हे पात्र यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा एक प्रसंग पाहायला मिळतो. पोर्ट सैद नावाचं जे बेट आहे, बंदर आहे. या बंदरावर जहाज प्रवास करताना थांबतं आणि कोणाला काही खरेदी करायची आहे का, कोणाला बंदरावर जायचं आहे का, अशा पद्धतीचं एक अनाऊन्स होतं आणि लोक घाई गडबडीनं त्या बंदरावर जायला निघतात. पण जहाजावरून बंदरावर उतरताना सगळ्यांचे पासपोर्ट बघितलं जातं की जे ज्यू आहेत, जर्मन आहेत, त्यांना त्या बंदरावर पाय ठेवायला परवानगी मिळत नाही, जायला परवानगी मिळत नाही. किती भयानक आहे पहा. ज्यू सोडून सगळ्यांना बंदरावर जाता येतं. हा किती मोठा अन्याय आहे. एक प्रकारचा मानसिक धक्का ज्यूंना बसतो आणि ते अगदी थक्क होतात. माणूस म्हणून आपल्याला तिथे जाता येत नाही. माणूसपणाची हताशता त्यांच्या मनामध्ये येतं आणि स्वतःच्या असहाय्यतेची चीड या ज्यूच्या मनामध्ये निर्माण होते. यामध्ये जे मुख्य पात्र आहे ते हर्टा, याविषयी सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. हर्टा ही अशी एक तरुण ज्यू जर्मन नागरिक आहे. आता तिला जर्मनीमध्ये सगळीकडे बंदी आहे. खायचे नाही, बघायचे नाही, जगायचे सुद्धा नाही. केवळ ज्यू म्हणून घर गेले, तिचा प्रियकर कार्ल गेला, जर्मन नागरिकत्व गेले. हर्टाला जर्मनीविषयी, जर्मन नागरिका एवढंच प्रेम आहे. जर्मन भाषेविषयी तिला अभिमान आहे. हर्टाचे वडील जर्मनीसाठी लढलेले आहेत आणि शहीद झालेले आहेत, त्याग बलिदान दिलेले आहेत. तरी पण जर्मनीनं त्यांना स्वीकारलं नाही, जर्मनीने त्यांना हद्दपार केलं. एवढंच काय, जर्मनीतून ती बाहेर निघताना सुद्धा तिचा जो प्रियकर कार्ल रेल्वे स्टेशनवर येतो तेव्हा गुप्त पोलिसांच्या भीतीने, दहशतीने तो तिला बघू सुद्धा शकत नाही. चोरून पाठवलेली चिठ्ठी सुद्धा जर्मन पोलिसांनी हिसकावून घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. एवढा प्रकारची एक अमानवीयता तिच्या जीवनामध्ये घडते आहे आणि ती यामुळे एक हताश झाली, निराश झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आपण पोर्ट साईडचं मगाशी जे उदाहरण दिलं पहा, ती जहाजावर आहे, एका पावलाच्या अंतरावर जमीन आहे, पण जमिनीला पाय लावता येत नाही. जहाज आणि पॅलेस्टाईनची भूमी याच्यामध्ये एका पावलाचं अंतर आहे, पण ती त्याला स्पर्श करू शकत नाही. हे एक सगळं भयावह वास्तव आपल्याला पाहायला मिळतं. हर्टासोबतच तिची आई जी आहे, एक मातृत्व हरवून बसलेली, आपल्या मुलीचा संसार पाहू शकत नसलेली, आपल्या मुलींचं घर बसलेलं पाहू शकत नसलेली एक हताश आई आहे. आणि ही आई असहाय्य आहे, वृद्ध आहे. तिचा पती जर्मनसाठी लढला, जर्मनसाठी बलिदान दिलं. तिला जर्मन डाईश शिवाय एक शब्दही दुसऱ्या भाषेचा येत नाही. अशी ही हताश वृद्ध आईला जर्मनीनं हद्दपार केलेला आहे आणि ती हर्टासोबत कुठेतरी जगात जाण्यासाठी निघालेली आपल्याला पाहायला मिळतं. हर्टा आणि तिची आई यासोबत जे मुख्य पात्र येतं ते चक्रधर. चक्रधराला हर्टा बॉब या नावानं हाक मारते. चक्रधर आणि हर्टा
यांची जी प्रीती आहे ती या कादंबरीचा मुख्य विषय आहे. आणि चक्रधर या सगळ्या प्रीतीला, जगातल्या ह्या सगळ्या वातावरणाला एका उंचीवर नेण्याचं काम विश्राम बेडेकरांनी केलेलं आहे. जसे एखाद्या मुलाला एखाद्या गारुड्याचा खेळ दिसत नाही तेव्हा त्याचे वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन उंचीवरून त्याला ते सगळं खेळ दाखवतात, तसं विश्राम बेडेकरांनी चक्रधराला एका उंचीवर नेऊन जगातलं सगळं राजकारण, धर्म आणि युद्ध यांचे भयावह परिणाम कोणत्या कोणत्या क्षेत्रावर झाले हे वाचकांना दाखविण्याचं काम करतायत चक्रधराच्या रूपानं. चक्रधराच्या दृष्टीतून आपण सगळं जगभर पाहतो आहोत आणि एक भयानक वास्तव वाचकांना दिसतं आहे. आणि ते दिसण्यासाठी चक्रधराची एक सगळी चित्रण आहे ते उंचीवर नेण्याचं काम विश्राम बेडेकरांनी केलेलं आहे. आणि हेच यश या कादंबरीचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीची एक महत्वपूर्ण घडी या कादंबरीला पाहायला मिळतं. आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर मानवतेची कशी होरपळ होते त्याचे एक उत्तम चित्रण या कादंबरीमध्ये पाहायला मिळतं. खरं तर चक्रधराचं दुःख हे हर्टाची प्रीती आहे का, हे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. किंवा हर्टाचा वियोग हा चक्रधराचं दुःख आहे का, हा सुद्धा एक प्रश्न या कादंबरीमध्ये विश्राम बेडेकरांनी निर्माण केलेला आहे. खरं तर हे दुय्यम आहे, पण आपल्याला ते महत्वपूर्ण वाटतं. यामधली जी दुःख आहे ती अनेक पात्रांच्या माध्यमातून चित्रिलेली आहेत की जगामध्ये कशा पद्धतीनं एक एकूण वातावरण झालेलं आहे आणि त्याची युद्धाचे जे परिणाम आहेत कसे भयावह, बेरोजगारी, स्त्रिया, तरुण, मुलं, वृद्ध, संस्कृती, भाषा ह्या सगळ्यांवर कसे पडले आहेत. युद्धानं सगळ्या मानवी जीवनाच्या क्षेत्राला कसं व्यापलेलं आहे आणि परिणाम त्याचा झालेला आहे त्याचं चित्रण या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर या कादंबरीमध्ये आपल्याला अजूनही काही विषय पाहायला मिळतात आणि ते जे विषय चर्चिलेले आहेत. जागतिक पार्श्वभूमी युद्धाची जी आहे ती अनेक क्षेत्रावर कशी परिणामकारक पडली ते आपण पाहत होतो. अब्दुल लतीफ त्यातलं एक पात्र फार महत्वाचं आहे की जे शस्त्रास्त्राची दलाली करतात. या माध्यमातून विश्राम बेडेकरांनी फार मोठा एक विषयावर प्रकाश टाकलेला आहे. जगभरांमध्ये जे शस्त्रास्त्राचे कारखाने चालवणारे मालक आहेत, जेव्हा शस्त्रास्त्रांची अधिक निर्मिती होती तेव्हा ते कसे खपवावे, कुठे विकावे आणि ते विकण्यासाठी, ते संपवण्यासाठी, शस्त्रास्त्र विकण्यासाठी युद्ध होण्याची गरज आहे. त्याच्यामुळे जागतिक जे शस्त्रास्त्र आहे ते विकण्यासाठी युद्ध घडवलं जातं आणि कारखानदार जे आहेत त्यांना शस्त्रास्त्र विकायचे आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठे जर कोण असतील तर ज्यू लोक आहेत. हे सुद्धा तिथे विषय आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे जगभर ज्यूंविषयी एक जो द्वेष आहे तो पाहायला मिळतो युरोपामध्ये की केवळ फायद्यासाठी, नफ्यासाठी या लोकांनी युद्ध घडवून आणले, हे कारण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनही ज्यूचा एक द्वेष पाहायला मिळतो. शेवटी समारोपाकडे वळताना मी एवढंच म्हणेन की या कादंबरीमध्ये जे छोटे छोटे विषय चर्चिलेले आहेत ते मोठे विषयाचं बीज आहे आणि त्यातून जगभरातल्या अनेक विषयावर एक प्रकाश पडतो आणि एक मानवता कशी कुचंबली जाते, मानवतेची कशी होरपळ होते, त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्राम बेडेकरांनी चित्रित केलेलं आहे. हर्टा आणि चक्रधर या दोघांची प्रीती ही भावनिक नाही. खरं तर प्रेमाला आणि भावनिकतेला भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्व आहे आणि त्याची परिणिती विवाहामध्ये होणं हे एक सर्वोच्च मानलं जातं. पण इथे ह्या सगळ्यांना फाटा दिलेला आहे. भावनिक गुंतवणूक नाही तर केवळ आता उरलेलं आयुष्यातले काही क्षण पूर्णपणाने जगावं, ते सगळे क्षण आपण जगून घेतले पाहिजेत. ह्या जगण्याच्या इच्छेनेच हे सगळी प्रीती पुढे घडते आहे. चक्रधर आणि हर्टा यांमधले जे संवाद आहेत
ते जर आपण बारकाईने पाहिले तर ते संपूर्ण एकूणच मानव जातीवर प्रकाश टाकणारे आहेत, स्त्री पुरुषांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारे आहेत, प्रेमांवर प्रकाश टाकणारे आहेत. त्यातले संवाद अतिशय बोलके आणि आपल्याला वाचकांना अंतर्मुख करायला लावणारे आहेत. अशा पद्धतीनं जागतिक पार्श्वभूमी असलेली, प्रेमाची पार्श्वभूमी असलेली ही रणांगण कादंबरी अतिशय दर्जेदार आणि मराठी साहित्यामध्ये एक महत्वाचा असा मानदंड असलेली कादंबरी आहे. एवढंच मला सांगावंसं वाटतं. थांबतो. धन्यवाद.